कॅमेरामॅन आणि ह्या ट्रेकचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे आमचे मित्र कैलास मोहिते यांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. त्यासाठी मी कैलास मोहिते यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. पाठीमागे जे आपल्याला दिसतंय ते हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे आणि कैलास इथून पुढे आम्हाला कायम कंपनी देत राहतील. पार्टी देते. वरती पण जातं का? वरती जायचं आपल्याला कसं वाटतं मित्रांनो? एकदम छान मस्त. आता आपण चाललो तारामती शिखरावर. अच्छा, काय फिलिंग आहे? सकाळी 9ला चालू केलं. ग्रेट गोईंग सर. ग्रेट गोईंग. अच्छा, ग्रेट गोईंग, व्हेरी गुड, बेस्ट लक. आला आपण तारामती शिखरावरती. गेली काय वरती गेली आणखी मागा. खाली बघायला बघतोय रे बघतोय. चल व्हिडिओ कोण गेलाय बघू. खाली बघ रस्ता. काय भान राहत नाही व्हिडिओ करायचे. थोडं जपू ना, इथं डेंजर झोन आहे. पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात उंच शिखर म्हणजे तारामती शिखर. हेच उंच आहे का सगळ्यात पुणे जिल्ह्यात? हे भोगलात होतं हे तर घेऊन चाल जरा. असं कसं तर चालू आहे ते. डाव्या बाजूला फिरवून इकडचा व्ह्यू येतो. चालतं हे धर बाबा. इथं काय रे चल गुप्त धन आहे इथं. त्याला काय नाही. चला धन बाहेर येईल. तुम्हाला गुप्त धन पाहिजे, श्रीधन पाहिजे. गुप्त धन पाहिजे आम्हाला. ग्रेट गोईंग सर, ग्रेट गोईंग. सरांची काय सर दापाटाच्या पुढं कॅमेराचं फाय अँगल बरोबर तर. कैलास सरांनी खूप मोठी अचिव्हमेंट केली आज. लय भारी येत आहे गवत आणि ते चांगले जरा बनव. जरा एडिट करणार बाकाळगिरी करून एडिट सांगा. मी 4 पैसे काय कैलास त्या खास एडिटिंगला भाळून आला ट्रेकिंगला. तो त्यामुळे व्हिडिओ एडिट चांगला. अपेक्षेपेक्षा चांगला परफॉर्मन्स केला.
चला की रे. गौमुख म्हटलं ते कुठे आहे? पुढं बघून चाल फक्त. बघ रे बाबा. तिकडला व्ह्यू घेता येत नाही ना ते खालचं तिकडलं इकडलं तिकडलं. अरे हा कसला पॉइंट आहे? कुठला इथला इथनं डायरेक्ट कडे लोट आहे हो. केवढं छोटं आहे, डायरेक्ट पॉइंट एवढं छोटं आहे. खाली आहे अशी वाट दिसते बरं का. आणि वाट कुठं दिसते? इथून वाट आहे अशी हा जॉब आहे आपल्यासाठी. ओके इथून वाट आहे. तिकडं नाही जायचं, आपल्या इकडे जायचं. आपल्याला तिकडे काय आहे काय आहे? मंदिर वगैरे असं मंदिर आहे का? नाही काहीच नाही. मंदिर गाडगं ठेवले आत एक. तर आता आम्ही ह्या पठारावरती बसलोय. आम्हाला खूप भूक लागली आणि माझ्या पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय इकडे तो कोकण कडा आहे. म्हणजे हरिश्चंद्र गडावरती सगळ्यात प्रसिद्ध जो कोकण कडा आहे तिथून सूर्यास्त बघितला जातो. आता आम्हाला मॅगी बनवायला पाणी नाही. आम्ही सकाळपासून जे आमच्याकडे बॉटल होती संपलेलं आहे पाणी. आता इथं पाणी आहे. आता कैलास आपल्याला TDS बघेल. तर त्या तारामती शिखरावरून जो पाण्याचा धबधबा आलेला आहे. आता हा महिना डिसेंबर चालू आहे त्यामुळे हा धबधबा बंद नाही, पण या ठिकाणी आपल्याला पाणी दिसतंय. ह्याचा TDS आहे 40. बस झालं का एवढं मॅगी? आणि अशा पद्धतीने हरिश्चंद्रगडाच्या पठारावरती मॅगी तयार झाली. आता झालं आता मस्तपैकी मॅगी खायची आणि कोकण कड्याला जायचं आणि सूर्यास्त बघायचा. आता सूर्यास्त जो आहे तो इकडं सूर्य अजून दिसते आपल्याला. 4:45 वाजले. 5:30 पर्यंत कोकण कड्याला जाऊन सूर्यास्त बघायचा मस्तपैकी. आणि संध्याकाळचा जो मुक्काम आहे तो कोकण कडा जो आहे आपला हरिश्चंद्रगडाचा त्याच्या बाजूलाच आम्ही टेंट लावणार आहे. टेंट आम्ही बॅगमध्ये घेऊन आलोय.